आईला सांगितलं, आई तुला म्हैस बघायची का म्हैस असं म्हणून आईने माझ्याकडे बघितलं. आई खूप हसायला लागली. माकडाने माझ्या थोबाडीत वाजवली. अरे यार, नाही होत असं कधी कधी. काय नवीन कॉन्ट्रोवर्सी वगैरे आहे का काही? वियर्ड फूड कॉम्बो जे ट्राय केलेस? आईस्क्रीम भात वगैरे असं काही मी ट्राय नाही केलं अजून. पहिल्यांदा कुठल्या तरी सेलिब्रिटीला असं बघते आणि ते बोलले माझ्याशी, हे कसं होऊ शकतं? तर आता मी तुझ्यासोबत एक छोटासा रॅपिड फायर घेऊन चालेल? ओके, तर माझ्याकडे काही असे छोटे छोटे प्रश्न आहेत ज्याची तुला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे, आणि जर का काही किस्सा असेल तर तो सांगायचा. ओके, मला सांग, गुगल मॅप्स लावून कधी चुकलीस का? हो. ओके, पूल आणि पुश मध्ये गोंधळ झालाय? हो. नेहमी होतो की नाही नाही, खूप सुरुवात म्हणजे कधीतरी होतं असं, जेव्हा घाईत गडबडीत असतो तेव्हा. तेवढी मंद नाही. अरे यार, नाही होत असं कधी कधी. ओके, मला सांग, कधी स्वतःबद्दल गुगल सर्च केलंस? हो, अजूनही करते कधी कधी. काय नाव टाकलेलंस तू स्वतःचं? हो, कारण मी 2 नावं लावते ना, अनघा अतुल पण, अनघा भगरे पण. अनघा भगरे पण. तर ते दोन्ही ह्याच्यावर वेगवेगळ्या माहिती आहेत का काही, काय वेगळं, तर ते मी सर्च करत असते. काय नवीन कॉन्ट्रोवर्सी वगैरे आहे का काही, काय नवीन माझ्याबद्दलच माहिती आली ते बघत असते. तुला पण नव्यानेच कळत असेल काही तुझ्याबद्दलची गोष्टी. माहिती. त्यासाठी मी करावं कधीतरी आपलं नाव सर्च करून, किंवा बघते कोणी अजून अनघा अतुल आहे का, किंवा अनघा भगरे आहे का अजून. एक वियर्ड फूड कॉम्बो जे तू ट्राय केलेस मुद्दाम ठरवून? वियर्ड नाही, ऍक्च्युली हे माझ्या आजोबांची सवय आहे मला, की जेव्हा शेवटी भात घेतो आणि मग सगळं उरलेलं असतं ते सगळं एकत्र करून मिक्स करायचं आणि खायचं. तर वियर्ड असं नाही म्हणणार मी, सगळं इव्हेंच्युअली पोटातच जातं. जे आईस्क्रीम भात वगैरे असं काही मी ट्राय नाही केलं अजून, पण नाही अजून वियर्ड फूड कॉम्बिनेशन ट्राय करायचं. हां, मला असं वाटतं की आजकाल सगळंच तुम्हाला वियर्ड वाटतं ते कुठेतरी ती डिश असतेच अवेलेबल. त्याच्यामुळे ऑलरेडी ज्या डिश आहेत एक्झिस्ट करतात त्यापैकी पण बऱ्याचशा वियर्ड आहेत, त्याच्यामुळे आपण असं काय म्हणू शकत नाही. आपण एखादं नाव द्यायचं का आपल्या डिशला? फॅन्सी नाव. हा, फॅन्सी नाव तेच द्यायचं. असतं, पण फॅन्सी नाव. ती आपल्यासाठी वियर्ड असतं, समोरच्याला नाही दाखवायचं पण ते वियर्ड आहे. बरं, मला सांग, अशा 3 गोष्टी ज्याच्याशिवाय तू घरातून बाहेर पडत नाहीस? फोन, जेवण काहीतरी खायला पाहिजे ते, आणि माझं चार्जर. बस, पाण्याची बाटली वगैरे नाही, माझं चार्जर, फोन मेन गोष्टी आणि फूड. ओके, दॅट्स इट. ग्लेअर्स, एअरपॉड्स. पण हा, काहीतरी खायला आणि पाहिजे. मला वाटतं फोन, हा ठीक आहे, चल करूयात आपण, काउंट करूयात. चार्जर सोडून दे. हा, ते सगळे घेऊ आपण. ठीक आहे चालेल. लहान असताना किती दंगेखोर होतीस? मी खूप जास्ती. मी एकदा लहानपणी समोर माकड होतं, म्हणजे टेरेसवर माकड आलं होतं. तर मला कळलं की वर माकड, मी खाली गेले, आईला म्हटलं आई घरात केळं आहे का, तर आई म्हणे आहे ना. मी ते घेऊन गेले वर, मी त्याच्याकडे बघितलं, मी त्याच्यासमोर ते ओपन केलं आणि मी पाहिजे तर त्याने तो आला, मी त्याच्यासमोर खाल्लं. तर ते खाल्लं, पण त्यामुळे त्या माकडाने माझ्या थोबाडीत वाजवली लिटरली. आणि माझा हा जो दात होता तो दुधाचा होता, म्हणजे दात, तर तो असं केल्यानंतर तो पाडला त्याने. तर तेव्हा मला ते वाकडा दात तिथे आला, म्हणून मला ब्रेसेस वगैरे सगळं लावायला लागलेलं. सो हा माझा किस्सा होता. मी हरवले बऱ्याचदा. बालाजी मंदिर जे आहे आपलं, तिरुपती बालाजी, तिथे माझे वडील त्यांना आरतीसाठी इन्व्हाइट केलं होतं. ते गेले होते, आम्ही खाली होतो, खूप गर्दी होती. मी म्हटलं मला पण जायचं. आई म्हणे थांब, आरती संपेल आता नको. तर मी सोडला हात आणि तेव्हा आरती संपली, सगळे लोक डिस्पर्स झाले आणि सकाळची वेळ होती, आम्ही ऑलरेडी लाईनीत होतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सो मला रस्ता आठवत होता, तिथे कोणालाही मराठी हिंदी काही येत नाही. मी ते रस्ता बघत शोधत आमच्या हॉटेलच्या इथे आले. आमच्या मॅनेजरला सांगितलं मैं गुम गई हूँ, मैं टॉम अँड जेरी देखू क्या, असं म्हणून मी टीव्ही बघत असते. आणि मी जवळजवळ 6 ते 7 तासांनी माझ्या घरच्यांना सापडले. जेव्हा ते परत आले की बघूयात, तर मी टीव्ही बघत बसले होते. असं खूप काय गोष्टी केल्या मी. एकदा नाकात आपले स्वेटर्सचे बटन असतात बघ, ते गोल गोल आपल्या लहानपणी, तर मी एकदा असे ते बटन असं हे केले होते 2, आणि मी आईला सांगितलं आई
तुला म्हैस बघायची का म्हैस असं म्हणून आईने माझ्याकडे बघितलं. आई खूप हसायला लागली. आईकडे बघून मी हसले तर एक बटन डायरेक्ट नाकात गेलं. तर आईने एक बटन काढलं आणि मला सांगितलं बघ तोंडाने श्वास घे तोंडाने असं म्हणून डॉक्टरांकडे गेलो. मग त्यांनी ते बटन काढलं. असे खूप किस्से, त्याचा एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. पण खूप किस्से आहेत माझे असे. वेडेपणा केला म्हणजे मूर्खपणा खूप केला, बिंडोकपणा खूप केला. कारण की का कोणी नाकात का बटन घालायचं. ठीक आहे, पण त्या एज मध्ये करतात खूप जण, म्हणजे शेंगदाणे वगैरे पण घालतात. हो तुला माहितीये आमच्या ओळखीत एका मुलाने कानामध्ये कागदाचा बोळा घातलेला आणि मग त्याला ऐकू येणं कमी झालं. मग त्याच्या कानात ड्रॉप्स टाकले तर तो कागद असा फुगून वर आला. मग कळलं की कागद किती मूर्ख असतो पण लहानपणी. खूप किस्से आहेत असे. खूप जण करतात, कॉइन बिन घेतात. हा काही म्हणजे खूपच किस्से बापरे. जाऊ दे, मी सांगितले चांगले किस्से मी सांगितले आहेत माझ्या लहानपणीचे. दिवाळीमध्ये कधी शेजारच्या घराबाहेर असे आयटम बॉम्ब वगैरे लावून आले? मी फेकलेत अंगावर फेकले. हो. सो मी 5वीत वगैरे असताना पतंग उडवायला शिकलेले आणि मला खूप छान वाटायचं अरे पतंग उडवताय. मग माझ्या भावाने आत्याचा मुलगा त्यानेच शिकवलं की हे बघ हा लवंगी फटाका आहे, हा असा घ्यायचा आणि असा टाकायचा. तर मग त्याने तो गेम सुरू केला की ना आपण आता सगळ्यांच्या अंगावर टाकायचं. सो आम्ही ती इतकी सवय लागली होती की मग आम्ही प्रत्येक जो कोणी येईल त्याच्या अंगावर ए फटाका असं म्हणून ते करायचो. आणि माझा ग्रुप होता शाळेत असं कॉलेजमध्ये असताना. तर आम्ही दिवाळीचं 2 नाईट्स फटाके फोडायला म्हणून जमायचो. तर आम्ही रात्रीच्या वेळेला 1 वाजता जे रॉकेट असतं ते आम्ही रस्त्यावर असे लावायचो. त्याच्यामुळे ते असे जायचे गाडी खाली इकडे तिकडे. तर कोणाचा सगळ्यात दूर जातो ते ह्याची रेस लावायचो आम्ही. आणि आम्ही हे असे सगळे प्रकार करून झालेत की जिथे आम्ही एकमेकांच्या अंगावर, नंतर ते भुईचक्र, इवन ते झाड असतं ना ते लावलं की ते पायाने पाडायचं आणि मग ते तिकडेच जातं. भुईचक्कर जे असतं मिक्स तर गोल करायचं आणि ते लावायचं आणि मग ते पायाने एकमेकांच्या अंगावर मच्चावलंय फुल तिने. दिवाळी खूप बघ मी मिस करते. मी आता फटाके नाही फोडत, इच्छाच होत नाही, पण हे लहानपणी या खूप गोष्टी केल्या. पहिली ऑटोग्राफ कोणाची घेतलेली? भरत जाधव. त्यांचा सही रे सही प्रयोग होता नाटकाचा आणि कालिदास नाशिकमध्ये ते आले होते तेव्हा मी त्यांचा ऑटोग्राफ घेतला होता. आणि मला असं झालं होतं की मी पहिल्यांदा कुठल्या तरी सेलिब्रिटीला असं बघते आणि ते बोलले माझ्याशी, हे कसं होऊ शकतं. सो ती माझी एक कोर मेमरी आहे की पहिले सेलिब्रिटी वॉज भरत जाधव, ज्यांना मी ॲक्च्युली बघितलं आणि त्यांनी मला सही दिली होती. किती मस्त होतं ना. पण म्हणजे आता पण घेतात खूप, पण आता खूप कमी झालंय ना. हो, आता कमी झालंय कारण की फोटोज जास्ती घेतात जास्त करून. आणि आता सगळेच अप्रोचेबल झालेत आपले आवडते कलाकार की जे ऍक्च्युली आपण मेसेज केल्यानंतर रिप्लायही करतात किंवा बोलतात आपल्याशी, किंवा रस्त्याने जाताना आपल्याला लोकेशन्स माहिती असतात आता हा सेलिब्रिटी कुठे आहे. त्याच्यामुळे खूप अप्रोचेबल झाल्यामुळे आता ते फॅड गेलंय की आधी जसे आपण क्रेज असायचा तर ते आता नाहीये, काहीच नाही. त्याच्यामुळे छानच. म्हणून आता एवढंच विश करू शकतो की आपल्या आवडत्या कलाकारांबरोबर काम करणं हीच खूप मोठी गोष्ट. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, नाशिक मधली एक गोष्ट जी खूप मिस करतेस आणि मुंबई मधली एक गोष्ट जी तुला खूप आवडते? नाशिकमध्ये मी मिस करते माझं घर. मी खूप मिस करते. म्हणजे नाशिक मध्ये गेल्यानंतर इतक्या गोष्टी, एक गोष्ट नाही सांगताय. नाशिकमध्ये गेल्यानंतर वातावरण असेल किंवा तुमचं नेहमीच्या गोष्टी असतील, कट्टा असेल. आता काय झालं, आपण मोठे झालो त्याच्यामुळे आपल्याला घरी राहायला जास्त आवडतं. घरी असल्यावर आईच्या हातचं जेवण असतं आणि घरात घर असतं. आपण कुठेही जाऊ. तर मी नाशिकमध्ये घर खूप मिस करते. आणि इथलं मला विचारशील तर काम. मला एक 2-4 दिवस आराम केल्यानंतर मला कामाशिवाय करमत नाही. त्याच्यामुळे मुंबई मला खूप आवडतं. मुंबईची ट्रॅफिक पण आवडते, मुंबईचे ते हॉर्नचे आवाज पण आवडतात, लोकल पण आवडते, खाणं पण आवडतं, मुंबईची लोकं पण आवडतात.
शूट आहे, माझं काम झालं, माझं घर झालं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, कारण की इतक्या वर्षापासून ते आपण आपली लाईफस्टाईल अपग्रेड करत गेलोय किंवा काम करत आलो, आणि मुंबईने खूप काही दिलंय एक सिटी म्हणून सुद्धा, आणि ओव्हरऑल एक प्रोग्रेससाठी पण म्हणा, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मुंबईने दिल्या, जे इतर कुठे तुम्ही जात ते तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. कितीही देश फिरले तरी पण आठवण तुम्हाला येते शेवटी मुंबईची, की नाही मुंबईची वाईब आहे, ऍक्च्युली वाईब आहे. आम्ही प्रयोग करत होतो US ला, मी महिनाभर होतो, आम्ही कॅनडाला होतो, आम्ही तिथे बेस्ट सिटीजमध्ये होतो, बेस्ट हॉटेल्समध्ये राहिलोय, तिथल्या काय सांगू, सगळ्यात श्रीमंत लोकांच्या घरी राहिलोय, त्यांनी आम्हाला होस्ट केलं, बेस्ट फूड खाल्लंय, बेस्ट शॉपिंग केली आहे. पण आफ्टर अ पॉइंट तुम्हाला हवं असतं ते हे मुंबई, घरची आठवण येते. मग तुम्हाला तो हवा असतो, ट्रॅफिकचा आवाज वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, कारण की तिथे तुम्ही असतात, म्हणजे इट मेक्स यू फील ग्राउंडेड ऑल्सो. आणि ही जी वाईब आहे मुंबईची, जी काही तिथे तुम्हाला आपले पण वाटतं. तुम्ही कितीही देशात जा, कितीही त्यांना त्यांचं कौतुक असो, पण इव्हेंच्युअली तिथली लोक पण तेच म्हणतात की नाही, आम्हाला आठवण येते घरची. तर घर ते घर असतं. म्हणून येस, मुंबई ही कर्मभूमी आहे आणि नाशिक ही जन्मभूमी आहे. त्यामुळे दोघांचं महत्त्व आहे, त्या दोन्ही जागांचं. आणि त्यांची जागा तशीच आहे, ती जन्मभूमी असल्यामुळे मला तिथे घर आठवतं, ही कर्मभूमी असल्यामुळे मला इथे काम, असं. क्या बात. आणि इथे रॅपिड फायर संपलेला आहे. खूप रॅपिड, तुझं रॅपिड फायर, तू ह्याचं नाव चेंज करत. आपलं रॅपिड फायर लोक झोपले असतील. नाही, त्यांना आवडलं असेल, कारण का तू खूप छान बोलली. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.